सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। येत्या 22 सप्टेंबरला शारदीय नवरात्राची सुरुवात होत आहे, तर 2 ऑक्टोबरला दसरा आहे। यावेळेस आपल्याला तब्बल संपूर्ण 10 दिवस देवीची सेवा करायला मिळणार आहे आणि 11व्या दिवशी दसरा आलेला आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत, नवरात्रीच्या 9 देवी कोणत्या, कोणती तिथी 2 दिवस आलेली आहे ज्यामुळे हे 11 दिवस झालेले आहेत। त्याचबरोबर 9 रंग कोणते, 9 दिवस 9 माळी कोणत्या, त्याचबरोबर 9 दिवस 9 नैवेद्य कोणते, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर सगळ्यात पहिली माळ बघा, 22 सप्टेंबरला सोमवार आहे, रंग आहे पांढरा आणि देवी आहे शैलपुत्री। या दिवशी आपण शैलपुत्री देवीची पूजा करणार आहोत। नैवेद्य आहे शुद्ध गाईच्या तुपापासून बनवलेला पदार्थ। शुद्ध गाईच्या तुपापासून तुम्ही कुठलाही पदार्थ बनवून तो मातेच्या चरणी अर्पण करायचा आहे। बघा, माळ आहे, अर्थात पहिल्या दिवशी विड्याच्या पानाचीच माळ असते, म्हणजे जी नागवेलीची पानं असतात। त्याचबरोबर बघा, मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रे नमः, ओम देवी शैलपुत्रे नमः। आणि या देवी सर्वभूतेशी मा शैलपुत्री रूपेण संस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः। दुसरा दिवस आहे 23 सप्टेंबर, वार आहे मंगळवार आणि रंग आहे लाल। नैवेद्य आहे साखर आणि पूजा करणार आहोत ब्रह्मचारिणी देवीची। तर दुसऱ्या दिवशी पांढऱ्या फुलांची माळ आपल्याला अर्पण करायची आहे, जसं की तुम्ही अनंताचा, मोगरा, पांढरी फुलं, चमेली, तगर अशा फुलांची माळ अर्पण करू शकता। आमच्याकडे 9 दिवस वेगवेगळ्या फुलांच्या माळी अर्पण केल्या जातात। आता काही लोकांकडे म्हणजे एक कुठल्या पण म्हणजे मी असं मोस्ट ऑफ बघितलंय या पुण्या साईडला की 9 दिवसही झेंडूचीच माळ घटाला अर्पण केली जाते, मात्र आमच्याकडे 9 दिवस 9 वेगवेगळ्या फुलांच्या माळी अर्पण केल्या जातात घटाला। असो, तर बघा, ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिणी नमः किंवा या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। तिसरी माळ, तिसरा दिवस 24 सप्टेंबर बुधवार आणि चौथा दिवस आणि 25 सप्टेंबर गुरुवार, दोन्ही तिथी एका दिवशी आले। तृतीया जी आहे ती 2 दिवस आलेली आहे, 24 आणि 25 ला। त्यामुळे बघा, तिसरा दिवस 24 सप्टेंबर बुधवार, वा रंग आहे निळा, देवी आहे चंद्रघंटा आणि नैवेद्य आहे दूध किंवा खीर। त्याचबरोबर या दिवशी निळ्या रंगाची फुलांची माळ देवीच्या घटाला म्हणजे अर्पण करायची आहे। मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटाय नमः, ओम देवी चंद्रघंटाय नमः। त्याचबरोबर या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटा रूपेण संस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः। चौथी माळ 25 तारखेचा गुरुवार आहे, बघा रंग आहे पिवळा आणि बघा, मी मगाशीच सांगितलं की 24 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबरला दोन्ही दिवशी तृतीया आहे, त्यामुळे या दोन्ही दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाणार आहे। तर बघा, या दिवशी तर चौथा दिवस 25 सप्टेंबर, वार आहे गुरुवार, रंग आहे पिवळा। यावर्षी 24 सप्टेंबर बुधवार आणि चौथा दिवस 25 सप्टेंबर गुरुवार, दोन्ही दिवशी तृतीया आहे, त्यामुळे दोन्ही दिवशी चंद्रघंटा देवीचीच पूजा करावी। नैवेद्य आहे दूध, खीर आणि दुधापासून बनवलेला गोड पदार्थ। त्याचबरोबर 5वा दिवस आहे 26 सप्टेंबर शुक्रवार, रंग आहे हिरवा, नैवेद्य आहे गोड भजी किंवा मालपुआ। तर या दिवशी केशरी, भगवी, अबोली या रंगाची फुलांची माळ अर्पण करायची आहे। मंत्र आहे ओम ऐं श्रीं क्लीं कुष्मांडाय नमः। या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा आपल्याला करायची आहे। त्याचबरोबर या देवी सर्वभूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः। 6वा दिवस आहे 27 सप्टेंबर, वार आहे शनिवार, रंग आहे राखाडी। स्कंद मातेचं पूजन आपल्याला या दिवशी करायचं आहे। नैवेद्य आहे केळी आणि या दिवशी 11 बेलपानांची माळ तुम्हाला अर्पण करायची आहे।
अर्थात तुमच्याकडे बेलपानाची माळ अर्पण केली जात नसेल तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही फुलाची माळ या दिवशी अर्पण करू शकता. त्याचबरोबर बघा मंत्र आहे ओम देवी स्कंदमाताये नमः. या देवी सर्वभूतेषु मा स्कंदमाता रूपेण संस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः. 7वा दिवस 28 सप्टेंबर, वार आहे रविवार, रंग आहे केशरी. कांत्यायनी देवीची पूजा या दिवशी केली जाणार आहे. नैवेद्य आहे मध आणि 6वी माळ आहे कर्दळीच्या फुलांची. त्याचबरोबर मंत्र आहे ओम देवी कांत्यायनी नमः किंवा या देवी सर्व भूतेषु मा कांत्यायनी रूपेण संस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः. 8वा दिवस आहे 29 सप्टेंबर, वार आहे सोमवार, रंग आहे मोरपंखी. काल रात्री देवीची या दिवशी पूजा केली जाणार आहे. नैवेद्य आहे गुड आणि माळ आहे झेंडूच्या फुलांची. 7वी माळ. मंत्र आहे ओम देवी कांत्यायनी नमः किंवा या देवी सर्व भूतेषु मा कांत्यायनी रूपेण संस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः. 9वा दिवस आहे 30 सप्टेंबर, मंगळवार, रंग आहे गुलाबी. महागौरीचं या दिवशी पूजन केलं जाणार आहे. नैवेद्य आहे खोबरं किंवा खीर किंवा नारळ. 8वी माळ आहे तांबडी फुलं, कमळ, जास्वंद किंवा कणेर यासारख्या फुलांची माळ तुम्ही देवीच्या घटाला अर्पण करू शकता. मंत्र आहे या देवी सर्व भूतेषु मा गौरी रूपेण संस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः किंवा ओम देवी महागौरीये नमः. त्याचबरोबर 10वा दिवस 1 ऑक्टोबर, वार आहे बुधवार, रंग आहे जांभळा. या दिवशी सिद्धिदात्री देवीचं पूजन केलं जाणार आहे. नैवेद्य आहे पांढरे तीळ किंवा त्यापासून बनवलेला पदार्थ म्हणजे तुम्ही तिळाची वडी बनवू शकता. त्याचबरोबर 9वी माळ आहे लिंबूची किंवा कुंकुम अर्चन तर आपल्याला आवर्जून करायचं, त्याचा व्हिडिओ आपण सेपरेट बघू. पण या दिवशी लिंबूची माळ केली जाते. तुमच्याकडे लिंबूची माळ जर अर्पण केली जात नसेल तर हरकत नाही, तुम्ही कुठल्या दुसऱ्या तरी फुलाची माळ अर्पण करू शकता. आमच्याकडे लिंबांची माळ अर्पण केली जात नाही. तर मंत्र आहे या देवी सर्व भूतेषु मा सिद्धिदात्री रूपेण संस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः किंवा ओम सिद्धिदात्रीये नमः. तर हे होते बघा. तृतीया जी आहे ती 3ऱ्या आणि 4थ्या माळीला आलेली आहे. त्यामुळे 3ऱ्या आणि 4थ्या माळीला एकाच देवीची पूजा करायची. नैवेद्य मंत्र सेवा तशीच करायची आहे. तर असं हे 10 दिवस या दिवशी नवरात्र चालणार आहे. आणि 11व्या दिवशी आपल्याला दसरा आहे. तर अर्थात आता बघा अष्टमी कधी आहे, आपण कन्यापूजन कधी करावं, त्याचबरोबर ओटी कधी भरावी, ही संपूर्ण माहिती तेव्हा बघू. कारण आत्ताच बघितली तर आपल्या डोक्यातून ते निघून जातं. त्यामुळे ही संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आज आपण फक्त एवढेच बघितलं. 9 दिवसांच्या 9 देवी, 9 रंग, 9 नैवेद्य आणि 9 मंत्र. माझ्याकडनं एखादा मंत्र किंवा एखादा नैवेद्य सांगायचा राहून गेला असेल म्हणून मी तुम्हाला स्क्रीनवरती टेक्स्टमध्ये दिलेला आहे देवीची संपूर्ण माहिती. 9 दिवसाचे 9 रंग त्यामध्ये तुम्ही बघू शकता. त्यासाठीच मी माझं बोलणं जर तुम्हाला कळालं नसेल तर त्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवर जे कोपऱ्यामध्ये दिसत आहे ते तुम्ही बघू शकता.